Sarvadi Patil and you are welcome to my YouTube channel Key to English Grammar. In the last video we have seen about the question tags. In this way we have seen 6 videos and this is the last video and 7th one. We have to complete all today. And so let us see now the rule number 7. Actually this is not the rule number 7. Already we have seen the 14 rules. After that we have seen imperative sentences, and imperative sentences again we have started from 1, 2, 3, 4, and in this way this is the 7th one and let us continue this rule now. तर मागील आपण व्हिडिओ मध्ये असं पाहिलेलं होतं, जर दिलेल्या वाक्यामध्ये युज्ड टू चा वापर केलेला असेल तर आपण युज्डंट किंवा डिडंट वापरावं असं आपण त्या व्हिडिओ मध्ये पाहिलेलं होतं. आता त्याच्या पुढील नेम असा आहे, जर दिलेल्या वाक्यामध्ये डेअर नॉट म्हणजे डेअरंट किंवा नीड नॉट म्हणजे निडंट यांचा उपयोग जर मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब्सच्या रूपात होत असेल तर यांना जर हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरल्या गेलं तर त्यावेळेला त्याचा क्वेश्चन टॅग कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. जर याचा उपयोग हेल्पिंग व्हर्ब म्हणून केला तर हेल्पिंग व्हर्ब वाक्याच्या शेवटी येते. तुम्हाला माहित आहे, जसं आपण हॅवला हेल्पिंग व्हर्ब म्हणून जर वापरलं, आय हॅव सीन दॅट फिल्म. आता हॅव हेल्पिंग व्हर्ब आहे आणि सीन हे मेन व्हर्ब आहे आणि क्वेश्चन टॅग जोडताना हॅवंट आय म्हणजे हॅव प्लस नॉट हॅवंट झालेला आहे. तसंच हेल्पिंग व्हर्बला नॉट लावल्या जाते आणि अगोदरच नॉट असेल तर नॉट लावण्याची गरज नाही. निगेटिव्ह स्टेटमेंट्स और इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस हॅव पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. लेट अस सी नाउ. पहा हाच नेम पहा. आता इथं डेअर आणि नीड याला आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरूया. याच्या पुढच्या नेमामध्ये याला मेन व्हर्ब म्हणून वापरणार आहोत. पहा, ही डेअरंट कम हिअर. आता या ठिकाणी पहा, ही डेअरंट कम हे आहे मेन व्हर्ब. दिस इज मेन व्हर्ब. अँड डेअरंट जसं आपण डझंट डोंट म्हणजे हेल्पिंग व्हर्ब घेता कांट, तसं डेअरंट हे हेल्पिंग व्हर्ब आहे. दिस इज द हेल्पिंग व्हर्ब. ही डेअरंट कम हिअर मेन व्हर्बच्या अगोदर हेल्पिंग व्हर्ब आलेला आहे म्हणून क्वेश्चन टॅग जोडताना हेल्पिंग व्हर्ब घ्यावं लागते. यालाच आपण कॉमा देऊया आणि याच्याच पुढे क्वेश्चन टॅग ऍड करूया. हे डेअरंट कम हिअर, डेअर ही अर्थ पहा, ही डेअरंट कम हिअर त्याची इथे येण्याची हिम्मत होत नाही. डेअर हे होते का? डेअर म्हणजे हिम्मत होणे, धजणे, धाडस करणे, एखाद्या गोष्टीसाठी त्याचे सामर्थ्य दाखवणे. अँड आय निडंट गो देअर. पुन्हा गो हे मेन व्हर्ब आहे दिलेल्या वाक्यामध्ये. अँड निडंट हे हेल्पिंग व्हर्ब आहे म्हणून आय निडंट गो देअर निगेटिव्ह आहे वाक्य म्हणून याला क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह जोडायचा आहे. नीड आय निडंट गो देअर. मला तिथे जाण्याची आवश्यकता नाही आहे का? ही नीड नॉट वर्क हार्ड. त्याला कठीण परिश्रम करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी वर्क हे मेन व्हर्बचं कार्य करते आणि नीड नॉट, नीड हे हेल्पिंग व्हर्ब आहे म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये नीडचा वापर आपण सहाय्यकारी क्रियापद केलेला म्हणून केलेला आहे म्हणून इथं क्वेश्चन टॅग जोडताना नीड आणि सब्जेक्ट वाक्याचा आहे ही. नीड हे दे डेरंट टच, TOUCH, टच दिस इज द मेन व्हर्ब. And daren't this is the helping verb plus not abbreviation form of the helping verb. And they daren't touch the wire. तर या ठिकाणी निगेटिव्ह असल्यामुळे डेअर DARE आणि वाक्याचा कर्ता आहे दे. डेअर दे. इन धिस वे वी हॅव सीन द रूल. जेव्हा डेअर आणि नीड यांचा उपयोग आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून करतो तेव्हा क्वेश्चन टॅगमध्ये डेअर आणि नीडचाच वापर केला जातो. हा एक नेम आहे आणि याच्या पुढील नेम आता पाहणार आहोत. जर डेअर आणि नीडचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून न करता याला मार्जिनल ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणतात. कारण ऑक्झिलरी व्हर्ब्स जेव्हा आपण मॉडल ऑक्झिलरीज म्हणतो, मॉडल ऑक्झिलरीज मध्ये मार्जिनल असतात. आता मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे अपूर्ण अर्थाची क्रियापदे आहेत पण याला कधी कधी फुल व्हर्ब्स म्हणून वापरल्या जाते. यांना ऑर्डिनरी व्हर्ब्स सारखं वापरल्या जाते, कॉमन व्हर्ब्स सारखं वापरल्या जाते, प्रिन्सिपल व्हर्ब्स सारखं वापरल्या जाते, लेक्सिकल व्हर्ब्स सारखं वापरल्या जाते. तेव्हा याच्यानंतर म्हणजे हेच येत नाही क्वेश्चन टॅग मध्ये डेअर किंवा नीड येत नाही. तो नियम आपण लगेच घेणार आहोत. राईट डाऊन दिस. Yes, already we have seen the rule.
If dare and need is used as a helping verb in a question tag, we use the same helping verb, means dare or need. आता मागच्या नेममध्ये आपण पाहिलेलं आहे dare आणि need याचा उपयोग जर हेल्पिंग वर्ब म्हणून केलेला असेल, मार्जिनल ऑक्झिलरी म्हणून केलेला असेल, तर क्वेश्चन टॅग मध्ये क्वेश्चन टॅग जोडताना त्याचाच डेअर असेल तर डेअर आणि नीड असेल तर नीडचाच वापर करावा असं पाहिलं. आणि आता मात्र असं आहे डेअर किंवा नीडचा वापर मेन व्हर्बच्या रूपात होत असेल तर आता हे हेल्पिंग वर्ब नाही, येथे मेन वर्ब म्हणून वापरलेला आहे. आणि असे जर असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये खालील प्रमाणे उपयोग करावा. आता कसा करायचा उपयोग तुम्हाला लगेच सांगणार आहे. पहा आता या ठिकाणी मागे जे आपण पाहिलो डेअर आणि नीड हे हेल्पिंग वर्ब होतं, पण या ठिकाणी पहा ही डेअर्स टू अपोज हिज फादर. नाव इन द गिवन सेंटेन्स ही डेअर्स टू अपोज, त्याची हिम्मत होते. हे डेअर्स हे मेन वर्ब आहे. हे डेअर्स मग टू अपोज काय आहे म्हणाल, हे इन्फिनिटिव्ह आहे, ते काय मेन वर्ब नाही. कारण फायनाईट आणि नॉन फायनाईट असे वर्बचे दोन प्रकार आहेत. फायनाईट वर्ब म्हणजेच हे फुल वर्ब्स असतात, ऑर्डिनरी वर्ब्स असतात, कॉमन वर्ब्स असतात, प्रिन्सिपल वर्ब्स असतात, लेक्सिकल वर्ब्स असतात. त्याला पूर्ण अर्थाची क्रियापदे म्हणतात, त्याला 4 रूप होतात. आणि जे नॉन फायनाईट वर्ब्स आहेत त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे, जिरंड आहे आणि पार्टिसिपल आहे. इन्फिनिटिव्हचे वेगवेगळे उपयोग आहेत आणि जिरंडचे वेगवेगळे उपयोग आहेत आणि पार्टिसिपलचे पुन्हा 3 प्रकार आहेत. हा प्रकार आहे अपूर्ण अर्थाचं क्रियापद आहे, म्हणून हे काय मेन वर्ब नाही. तर या ठिकाणी डेअर, डेअर्स, डेअर्ड, डेअरिंग असे मुख्य क्रियापदाची रूप होतात. म्हणजे डेअर या ठिकाणी आपण मुख्य क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. हे डेअर्स टू अपोज हिज फादर म्हणजे त्याच्या वडिलांना अपोज करण्याची म्हणजे विरोध करण्याची हिम्मत होते, म्हणजे तो त्याच्या वडिलांना विरोध करण्याचे साहस करतो. आता डेअर्स सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि साधा वर्तमान काळ असेल तर आपल्याला माहित आहे डू किंवा डज वापरतात. करता जर ऐवजी किंवा अनेक वचने असेल तर डू वापरावे आणि ही सीट किंवा एक वचनी तृतीय पुरुष असेल तर डज वापरावे आणि तो नेहमी इथं लावायचा आहे. हे डेअर्स टू अपोज हिज फादर डझंट ही DOESNT डझंट ही क्वेश्चन मार्क, कारण वाक्य हे अफर्मेटिव्ह आहे म्हणून क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होते. शी नीड्स युअर नोटबुक. आता नीड्स जे आहे हेच मेन वर्ब आहे, म्हणजे या ठिकाणी आता हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलेलं नाही, तिला तुझ्या नोटबुकची आवश्यकता आहे. शी नीड्स युअर नोटबुक आणि अफर्मेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणून डझंट शी. She needs your notebook, doesn't she? We needed your help. Now needed is verb form second. This is a main verb and it is used in the simple past tense. We needed your help. आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता होती, नव्हती का? मग या ठिकाणी जर आपल्याला नियम माहित आहे, वाक्य जर साध्या भूतकाळातील असेल तर क्वेश्चन टॅग जोडताना did हा सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतात. We needed your help. Didn't we? आणि they do not need to go there. They do not need. Do not हे do हे हेल्पिंग वर्ब आहे, निगेटिव्ह करताना do not केलेला आहे. नीड हे मेन वर्ब आहे, दिलेल्या वाक्यामध्ये नीड हे मेन वर्ब आहे आणि हेल्पिंग वर्ब म्हणून या ठिकाणी डू वापरला आहे, कारण निगेटिव्ह आणि क्वेश्चन करताना एका हेल्पिंग वर्बची आवश्यक असते. दे डू नॉट नीड टू गो देअर, त्यांना तिथे जाण्याची आवश्यकता नाही. टू गो पुन्हा इन्फिनिटिव्ह आहे. दे डू नॉट नीड टू गो देअर आणि हे निगेटिव्ह असल्यामुळे they do not need means they don't need. do they? कारण हेल्पिंग वर्ब आपण इथे घेतो. nobody will dare या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून आपण will वापरलेला आहे आणि मेन वर्ब म्हणून डेअर वापरला आहे. जर डेअर किंवा नीडचा वापर मेन वर्ब म्हणून होत असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये डेअर नीड वापरल्या जात नाही, तर हेल्पिंग वर्ब तिथं पुढे घेतात. नोबडी विल डेअर टू बीट हिम हे निगेटिव्ह वाक्य आहे म्हणून विल. आता इथं नोबडी विल डेअर, कोणीही हिम्मत करणार नाही. कोणीतरी करेल का? विल आणि वाक्याची सुरुवात नोबडी, समबडी, एनीबडी किंवा एव्हरीबडी अशा जर एखाद्या शब्दाने होत असेल तर ते अनेक वचनी समजला जाते पुढे आणि क्वेश्चन टॅग मध्ये त्याच्याऐवजी आपण काय घेतो? दे हा करता घेतो, विल दे. आणि ही विल नीड नथिंग, पुन्हा इथे विल हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलेला आहे आणि नीड हे मेन वर्ब म्हणून वापरलेला आहे. ही विल नीड नथिंग, त्याला कशाचीही आवश्यकता
आवश्यकता असणार नाही. पुन्हा या ठिकाणी नथिंग म्हणजे निगेटिव्ह आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण करतो विल ही. दिस इज द वे हाऊ टू ॲड अ क्वेश्चन टॅग to the sentences having dare and need if they are used as the main verbs. And let us see now, just as a summary type, let us see all the rules in short in some of the examples. Let us take the practice after this. Write down. In this way we have seen all the rules of question tag and let us practice now whatever we have learned till today. आजपर्यंत आपण जे काही 7 व्हिडिओच्या मध्ये शिकलेले आहे त्या सर्वांचे आपल्याला प्रॅक्टिस घेणं आवश्यक आहे, रिव्हिजन घेणं आवश्यक आहे आणि याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन टॅग अवघड वाटणार नाही. कारण जेव्हा तुम्हाला आणखी काही अडचण वाटेल पुन्हा एकदा पाहून घ्या. आय हॅव ट्राय टू कव्हर नियर अबाउट ऑल द रूल्स. लेट अस सी नाउ इन प्रॅक्टिस. None of them shared it. पहा वाक्य पहा. None of them, subject is plural. त्यांच्यापैकी कोणीही नाही. काय केला नाही? shared. This is past tense. None of them shared it. त्यांच्यापैकी कोणीही शेअर केलेलं नाही. आणि हे past tense आहे, सिंपल past tense आहे. shared आहे म्हणून did आणि करता none of them म्हणजेच they असा आहे. They did not share असा अर्थ आहे. निगेटिव्ह आहे म्हणून did they. None of them shared it. Did they? They had completed their work. दिलेल्या वाक्यामध्ये had हे हेल्पिंग व्हर्ब आहे आणि वाक्य अफर्मेटिव्ह आहे म्हणून याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचं. hadn't they, HADNT, hadn't they. They could hardly hear me. पुन्हा एकदा वाक्य पहा. They could hardly hear me. Though the sentence looks positive, this is negative one. दिसताना आपल्याला याच्यामध्ये नो नॉट नथिंग नेव्हर सारखे शब्द नाहीत परंतु आपण मागे नेम पाहिलेला आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये हार्डली, स्केअर्सली, सेल्डम असे शब्द असतील तर त्याचा अर्थ निगेटिव्ह होतो. जवळजवळ नाही असा अर्थ होतो म्हणून हे निगेटिव्ह वाक्य आहे. दे कुड हार्डली हिअर टू मी म्हणजे जवळपास ते माझं ऐकू शकले नाहीत. मी जे बोलत होतो ते त्यांना ऐकू जात नव्हतं. हेल्पिंग व्हर्ब आहे कोड आणि COULD कोड करता आहे दे. could they question mark. Let's have a cup of tea. आता आपल्याला नियम माहित आहे. जेव्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असते आणि वाक्याची सुरुवात लेटसने होते बोलणाऱ्याचा समावेश त्याच्यामध्ये असतो आणि तेव्हा आपण shall we वापरतो. Let's have a cup of tea. Shall we? आपण एक कप चहा घेऊया का? प्लीज गिव्ह मी युअर नोट्स. प्लीज म्हणजे रिक्वेस्ट आहे. थोडक्यात हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. प्लीज गिव्ह मी युअर नोट्स. विल यू? एक नियम आपल्याला माहित आहे. आज्ञार्थी वाक्य मग पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल क्वेश्चन टॅग मात्र पॉझिटिव्ह जोडला तो विल यू असा जोडावा नियम आहे. वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर उठ अशा पद्धतीने सल्ला दिलेला आहे आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे इथं सुद्धा विल यू. त्याच्यानंतर दॅट इज द वे टू वर्क आणि काम करण्याची जी पद्धत आहे ते ती आहे. दॅट किंवा धिसने वाक्याची सुरुवात असेल तर आपल्याला माहित आहे काय वापरतात ते. आयस इज निगेटिव्ह असल्यामुळे इज नॉट म्हणजे इजंट इट. इजंट इट म्हणजे दॅट किंवा दिसणे वाक्यात सुरुवात झालं तर इट तिकडे करता वापरतात. इन आवर ओन माइंड वी आर हिरोज. आता इथं आपल्याला एकच वाक्य आहे. वी आर हिरोज हे मेन वाक्य आहे आणि हा एक फ्रेज आहे. आपण स्वतःच्या दिमागामध्ये प्रत्येक जण स्वतःला हिरो समजतो. इन आवर ओन माइंड वी आर हिरोज. आर प्लस नॉट आरंट वी क्वेश्चन मार्क. त्यानंतर देर आर ऑल काइंड्स ऑफ टॉईज. देर आर ऑल काइंड्स ऑफ टॉईज. आर प्लस नॉट आरंट आणि देर असेल वाक्याच्या सुरुवातीला तर देरच वापरावे. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. लेट्सने सुरुवात झालं तर आपल्याला माहित आहे शालने वाक्याची सुरुवात करावी. शाल वे. आणखी 10 एक्झाम्पल पाहूया म्हणजे आपला क्वेश्चन टॅग क्लिअर होतो. राईट डाऊन दिस.
Yes, let us see the remaining part now. Already we have seen the 10 examples and remaining 10 examples. Let us complete just now and let us complete our video. See now, swimming is a good exercise. पोहणे हा चांगला व्यायाम आहे. या ठिकाणी स्विमिंगला सब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे. झिरंड जेव्हा सब्जेक्ट म्हणून वापरला जाते V1 प्लस ING झिरंड असते, V1 प्लस ING पार्टिसिपल असते. फरक एवढा आहे, झिरंड हे नाउनचं कार्य करते, पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्हचं काम करते. या ठिकाणी स्विमिंग हे सब्जेक्टचं काम करते, हे झिरंड आहे. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. Isn't it? ISNT. Isn't it? Swimming is a good exercise. Isn't it? His wife is a good lady. Is आहे, is plus not isn't, and his wife means that is single person, and so we use she, that is the feminine subject. And this is a kennel. हे कुत्र्याचे घर आहे. This is a kennel. वाक्याचा कर्ता this आहे. This is a kennel. is आहे म्हणून isn't it? He got back his lost money. त्याचे हरवलेले पैसे त्याला परत मिळाले. He got back सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून didn't he वाक्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळे आपण didn't वापरणार. didn't he? Again, he never attends the meeting. तो मीटिंगला कधीही हजर राहत नाही. नेव्हर अटेंड्स हे निगेटिव्ह आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून या ठिकाणी कॉमा द्या. आणि डज ही? everyone kept quiet. this is simple past tense. everyone kept quiet. didn't त्याच्यानंतर एव्हरीवनच्या ऐवजी आपण घेणार आहोत दे. एव्हरीवन केप्ट क्वाइट. डिडंट दे? देर वॉज अ बिग क्राऊड. वॉजंट देअर? कारण वाक्याची सुरुवात ही देअरने आहे म्हणून क्वेश्चन टॅग मध्ये देअरच वापरतात. अँड शी विल ॲक्सेप्ट द प्रपोजल. सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे विल. विल प्लस नॉट बिकम्स वॉन्ट and subject is she. I am not at all worried. I am not असेल तर वाक्यामध्ये I am I असं वापरतात. I am I. मला अजिबात चिंता वाटत नाही, मी अजिबात चिंतित नाही. I am not at all worried. Am I? I am a student. मी एक विद्यार्थी आहे. आणि अशा वाक्याला ARANT aren't I क्वेश्चन टॅग जोडतात. In this way we have seen 7 videos in the series of question tag, and I hope you will watch all these videos and you will cover your all the chapter very well, and you have to be prepared for your upcoming exams. See you in the next video with another chapter.